शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण प्रार्थना करतो तशी प्रभूला प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, मनापासून तुझी उपकार स्तुती करतो. तुला मान महिमा गौरव देतो, कारण केवळ तूच त्याला योग्य आहेस. प्रभू, तुझी आराधना करण्यासाठी आम्ही आज एकत्र आलेलो आहोत. ही आराधनेची संधी तूच आम्हाला दिलेली आहेस, याबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत. प्रभू, तुला विनंती करतो, आम्ही एकाग्र मनानं तुझी आराधना करावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. आमचं मन विचलित करणारे आमचे विचार, आजूबाजूची परिस्थिती ही तू नियंत्रणात ठेव. यासाठी मी आत्म्याने आणि खरेपणानं तुझी उपासना करावी, तुझ्या सानिध्याचा अनुभव घ्यावा. प्रभू, आम्ही इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं, यासाठी आजच्या ह्या उपासनेचा उपयोग तू करून घे. प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला प्रियजन हो, प्रभूची उपकार स्तुती करूया, गीतं गाऊया. आज लंडनहून सिस्टर वैशाली आणि त्यांच्या मुली शर्ली आणि शेरेल स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करतायत. चला सुरुवातीचं गीत ऐकूया. ऐ मेरे मन प्रभू की तू आराधना कर. शर्ली आणि शेरेल हे गीत गातायत, त्यांच्याबरोबर आपण गाऊया, प्रभूची स्तुती करूया. प्रभु की तू आराधना
चार्ली, शेरिल, या सुंदर गाण्यामध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं. प्रभूचा आशीर्वाद मिळवून दिलात. तुमचे मनपूर्वक आभार. आता वैशालीताई गीत सादर करतायत. हेही फार सुंदर गीत आहे. आपण गाऊया.
वैशालीताई, या सुंदर गाण्यामध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलंत. प्रभूची स्तुती करण्यामध्ये प्रभूच्या अधिक जवळ जाण्यासाठी आमचं सहाय्य केलंत. तुमचे मनपूर्वक आभार. आता देवाचं वचन वाचूया. पुण्याहून सिस्टर सुप्रिया कुलकर्णी प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत. सर्वांना गुड मॉर्निंग. शालोम. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडला आहे, जुन्या करारातील योन्या संदेष्ट्याचा ग्रंथ, त्याचा पहिला अध्याय, वचने 7 ते 12 आपण ऐकूया. त्यांनी एकमेकास म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर ओढवले हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला विचारले, कोणामुळे हे संकट आम्हावर आले सांग. तुझा धंदा काय? तू आलास कुठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस? तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे. या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. तेव्हा त्या माणसास अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केले? तो परमेश्वरासमोरून पळून चाललेला आहे हे त्यास कळले, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते. ते त्याला विचारू लागले की, समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे? समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. तो त्यास म्हणाला, मला उचलून समुद्रात फेकून द्या, म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल, कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे. देवबाप वाचलेली वचने आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुप्रियाताई, प्रभूचं वचन स्पष्टपणे वाचलत, वेळेत रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता रेव्हरंड संजय गायकवाड आपल्याशी संवाद साधतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खूप आनंद वाटतो तुम्हा सर्वांची भेट होते. आपण सर्व मला पाहू शकता, परंतु खूप इच्छा असूनही मला तुम्हाला पाहता येत नाही. परंतु मी कल्पनेमध्येच विचार करतो, माझ्यासमोर कोण बसलेले आहेत आणि तुम्हातील अनेकांचे चेहरे माझ्यासमोर येतात आणि मग त्या विचाराने मी तुमच्याशी बोलतो. मागच्या रविवारची भक्ती आपल्यासाठी आशीर्वादाची झाली आहे, हा माझा विश्वास आहे. आपल्यापैकी जे आम्हाला प्रतिक्रिया पाठवतात त्यांचा मी आभारी आहे. मागच्या रविवारी सिस्टर ज्योती चव्हाण, ब्रदर मिलिंद शिंदे आणि ब्रदर मयांक नोएल यांनी फार सुंदर प्रतिक्रिया पाठवल्या. या भक्तीच्या माध्यमातून आणि प्रभूच्या वचनाद्वारे प्रभूनं त्यांना जे काही शिकवलेलं आहे त्याविषयीची साक्ष त्यांनी दिली आणि ते ऐकून फार बरं वाटलं, खूप उत्तेजन मिळालं. जर प्रभू आपल्याशी बोलत आहे, आपल्याला उत्तेजन देत आहे, काही नवीन आपल्याला शिकवत आहे, तर जरूर आम्हाला कळवा. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये उत्कर्षा जाधव आणि तिचा भाऊ अक्षय कदम यांनी अतिशय सुंदर गाणी आपल्यासाठी सादर केली आणि प्रभूची स्तुती आराधना करण्यामध्ये आमचं पुढारी पण त्यांनी केलं. त्याबद्दल या बहीण भावंडांचा मी आभारी आहे. आपल्यासाठी पवित्र शास्त्राचं वाचन सिस्टर मालविका आखाडे यांनी अतिशय सुंदररीतीने केलं. त्याबद्दल त्यांचेही मी उपकार मानतो. आपल्यापैकी कुणाला या भक्तीमध्ये भाग घेण्याची इच्छा असेल तर जरूर कळवा. आमची खूप इच्छा आहे की नवीन नवीन लोकांनी यामध्ये भाग घ्यावा. जर आतापर्यंत आपण भाग घेतला नसेल तर आपण पवित्रशास्त्र वाचनामध्ये, प्रार्थना, गीत गाणं, वेगवेगळ्या माध्यमातून यामध्ये भाग घेऊ शकता. आपल्या मनात काही नवीन कल्पना असेल
तर त्याविषयी आम्हाला सांगा. आणि ही भक्ती आपल्या सर्वांसाठी अधिकाधिक सुंदर कशी होईल, आशीर्वादित कशी होईल, या दृष्टीनं आमचे प्रयत्न आहेत आणि त्यामध्ये आपण आम्हाला सहकार्य करू शकता, आपला सहभाग आपण देऊ शकता. या दिवसांमध्ये आपल्याला माहीत आहे की संपूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेर सुद्धा जे भारतीय आहेत, आम्ही सर्व एका गोष्टीचा विचार करत आहोत आणि ते म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. आणि मागच्या आठवड्यामध्ये एक अतिशय भयंकर अशी घटना घडली. 20 जुलै रोजी निरपराध निशस्त्र विद्यार्थ्यांवर, तरुणींवर पोलिसांनी जो बळाचा वापर केला, लाठीमार केला, अश्रुधुराच्या गोळ्या झाडल्या आणि अतिशय निर्दयतेनं या मुलांवर त्यांनी हल्ला केला. ही अत्यंत दुःखदायक घटना दिल्लीमध्ये झाली आणि त्याचे पडसाद संपूर्ण भारतामध्ये आज उमटत आहेत. हा तरुण आमच्या देशाचे भावी पुढारी आहेत, भावी आधारस्तंभ आहेत आणि त्यांना जर आपण अशा प्रकारची वागणूक दिली तर आमच्या देशाचं भवितव्य कसं असेल, नाही का? आम्ही दररोज सोनम वांगचुक, अभिजित दिपके आणि जे सर्व तरुण तरुणी विद्यार्थी जंतर मंतर या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही नियमित प्रार्थना करतो की प्रभूनं त्यांचं संरक्षण करावं, त्यांची काळजी घ्यावी, त्यांना सुरक्षित ठेवावं, त्यांच्या गरजा पुरवाव्यात. आणि ज्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्याकडे सरकारने लक्ष द्यावं, यासाठी आम्ही रोजच आपल्या प्रार्थनांमध्ये त्यांची आठवण करत आहोत. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा दररोज त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. अतिशय शांततेच्या मार्गानं हे विद्यार्थी, हे तरुण निदर्शनं करत असताना सरकारनं अशा प्रकारे त्यांच्यावर हल्ला करणं ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. आणि आज सर्वत्र समाजामध्ये आम्ही कशा प्रकारची वागणूक आमच्या तरुणांना, विद्यार्थ्यांना देतो, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. जर आम्ही योग्य प्रकारची वागणूक विद्यार्थ्यांना, तरुणांना दिली नाही तर सुजाण नागरिक तयार होण्याऐवजी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आमच्यामध्ये तयार होतील. आणि कोणत्याही देशासाठी अत्यंत धोकादायक अशी गोष्ट आहे. आपल्या राज्यकर्त्यांनी त्यावर योग्य विचार करावा आणि या सर्व परिस्थितीमध्ये योग्य प्रकारचा तोडगा निघावा, यासाठी आपण प्रार्थना करण्याची गरज आहे. आमच्या अनुग्रह प्रेयर फेलोशिप व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये या निमित्तानं चर्चा सुरू झाली की आज मंडळांवर हल्ले होत आहेत, ख्रिस्ती सेवकांवर, पालकांवर हल्ले होत आहेत. त्यासाठी मंडळीची काय तयारी आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी आज आमची तयारी आहे का? केवळ आम्ही प्रार्थना करू हे म्हणणं पुरेसं होणार नाही. आज आम्हाला स्वसंरक्षणाची सुद्धा गरज आहे. पुष्कळदा ख्रिस्ती समाजाला मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, सरकार पुढे येत नाही, कोणतीही संघटना पुढे येत नाही. अशा प्रकारचं चित्र आज आम्हाला दिसत आहे आणि म्हणून आम्ही स्वतःला, आमच्या तरुणांना, आमच्या मुलांना त्यासाठी तयार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही योजना करण्याची गरज आहे. आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पराग सत्राळकर यांनी हा प्रश्न मांडला आणि त्या प्रश्नावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली आणि ही चर्चा पुढे चालू राहील. आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आम्ही सर्वांना स्वातंत्र्य दिलं आहे की आपल्याला काय वाटतं आपण निर्भीडपणे ते मत मांडू शकता. कदाचित आम्हाला एकमेकांची मतं पटणार नाहीत, परंतु आम्ही स्वतःचं मत मांडू शकतो. स्वतःचं मत इतरांना पटवून देण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. दुसऱ्याचं मत खोडण्याची गरज नाही आहे, परंतु आपलं स्वतःचं मत आपण अत्यंत निर्भीडपणे, मुद्देसूदपणे आपण मांडू शकतो. आणि अशा प्रकारच्या चर्चेसाठी मंडळांमध्ये आमच्या तरुणांना उत्तेजन देण्याची गरज आहे. आमच्या चर्चमध्ये आम्ही वादविवाद स्पर्धा भरवतो का? आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा भरवतो, गीतांच्या स्पर्धा भरवतो, प्रीचिंगची स्पर्धा असते, अनेक प्रकारची स्पर्धा असते. परंतु एखादा विषय घेऊन त्यावर साधक बाधक चर्चा होण्यासाठी आम्ही आपल्या तरुणांना, आपल्या मुलांना उत्तेजन देत आहोत का? प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांनी प्रश्न विचारले, त्याच्या शिष्यांनी सुद्धा प्रश्न विचारले
आणि प्रश्न विचारणाऱ्यांना त्याने कधी दटावलं नाही. त्यांना कदाचित प्रतिप्रश्न केले आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा दिली. आणि अशा प्रकारचं निकोप वातावरण आपल्या समाजामध्ये, आपल्या मंडळीमध्ये असणं मला असं वाटतं फार आवश्यक आहे, नाही का? आम्ही पावसासाठी प्रार्थना करत होतो आणि देवानं पाऊस पाठवला आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक गावांमध्ये भरपूर पाऊस पडलेला आहे. काही ठिकाणी पावसामुळे अर्थात लोकांना पुष्कळ अडचण झालेली आहे. अनेक ठिकाणी नद्या, नाल्यांना पूर आलेले आहेत. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. आणि या प्रचंड पावसामुळं जे लोक प्रभावित झालेले आहेत, पीडित झालेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करण्याची गरज आहे. या महिन्यामध्ये अनुग्रह प्रेयर फेलोशिपचं गेट टुगेदर एक विशेष सभा घेण्याची आमची योजना होती. परंतु त्या काळामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि पुष्कळ अडचणी निर्माण झाल्या. आमचे वक्ते येऊ शकत नव्हते. त्यामुळं आम्हाला ही सभा रद्द करावी लागली. तर ही सभा बुधवारी 5 ऑगस्ट रोजी घेण्याची आमची योजना आहे. आपले यावर काय विचार असतील तर जरूर आम्हाला कळवा. प्रार्थना करा. यावेळेस कोणत्याही विघ्नाशिवाय, कोणत्याही अडचणीशिवाय आम्हाला ही सभा घेता यावी आणि त्याद्वारे सर्वांना आशीर्वाद मिळावा, यासाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये जरूर आठवण ठेवा. दर आठवडी 2 बायबल स्टडी मी घेत असतो. सोमवारी मंडे बायबल स्टडी आणि गुरुवारी एलोहेम बायबल स्टडी. सोमवारच्या बायबल स्टडीमध्ये आम्ही योनाच्या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत आणि गुरुवारच्या बायबल स्टडीमध्ये आम्ही पेत्राचं दुसरं पत्र याचा अभ्यास आम्ही सुरू केलेला आहे. आणि अर्थातच दर रविवारी 8 वाजताची मराठी भक्ती, 10 वाजताची इंग्रजी भक्ती यासाठीचे संदेश, त्याची मला तयारी करावी लागते. त्याचं रेकॉर्डिंग करावं लागतं. ते सिस्टर दीपाली यांना मी पाठवतो. त्या एडिटिंग करतात. त्यानंतर पीटरला पाठवतात. पीटर मग फायनल एडिटिंग करून अपलोडिंग करतो. तर अशी सर्व प्रक्रिया आठवड्यावर सुरू असते. मी कोणत्याही चर्चमध्ये फुल टाईम पास्टर नाही आहे. त्यामुळे लोक म्हणतात की तुम्ही काय करता आता? आणि मी त्यांना सांगतो की माझी ऑनलाईन भक्ती आहे. त्यांना असं वाटतं काय फार मोठी गोष्ट नाही आहे ती. पण जे अशा प्रकारे ऑनलाईन भक्ती घेतात त्यांना माहिती आहे की त्यासाठी किती तयारी करावी लागते. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की प्रार्थनेमध्ये माझी विशेष आठवण ठेवा. पीटरसाठी, सिस्टर दीपाली, सर्वांसाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये कोणत्या विशेष विषयावर चर्चा व्हावी याची जर आपली इच्छा असेल तर त्यासंबंधी आम्हाला कळवा आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि त्यामधून आम्हाला केवळ आध्यात्मिकच लाभ होईल, आशीर्वाद मिळाला असं नाही, परंतु आमच्या वैयक्तिक जीवनासाठी, आमच्या सामाजिक जीवनामध्ये आम्हाला कसा त्याचा उपयोग करता येईल या दृष्टीने सुद्धा आम्ही विचार करतो. तर यासंबंधी आपल्या कल्पना, आपले विचार जरूर आम्हाला कळवा. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वाद करो. प्रियजनो, वेळ झाली आहे दानार्पणाची. उपासना संगीतातून आपल्या परिचयाचं गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 534 क्रमांकाचं गीत गाऊया, होईल वृष्टी कृपेची. अतिशय परिचित असं हे गीत आहे. ते गाणं आपण गाऊया आणि हे गाणं गात असताना आपण आपलं दान परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेसाठी जर आपण दान देऊ इच्छिता तर आमचा गुगल पे नंबर दिलेला आहे आणि आमच्याशी आपण संपर्क साधू शकता. होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेमोक्ती असे, तेने तुष्टी पुष्टी आंची,
वृष्टी जगी होतसे, वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, स्फूर्तिदायी थोरती, ये झोड भारी वारीची, हिंड्याटे काढात ती. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, देवा करावी आता, सोक्ती करा स्वामी साची, द्या हर्ष अपेक्षिता. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, साधा प्रभु इष्ट काम, ऐसी विनंती ख्रिस्ताचे, नावे करीत सुवास. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी. आपण प्रार्थना करूया आणि हे दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो, कारण तू आमचा जिवंत देव आहेस. तू आमची काळजी घेतोस, तू आम्हाला सांभाळणारा आमचा उत्तम मेंढपाळ आहेस. हे प्रभू, रोज आणि रोज तू आम्हाला सांभाळतोस. तुझी कृपा, तुझी दया याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्ही घेतो. तुझ्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचं तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. तुझं कार्य या जगामध्ये अधिक आणि अधिक वाढावं, अनेकांना तुझी ओळख व्हावी, तुझा महिमा व्हावा, तुझं गौरव व्हावं, यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे. अनुग्रह, प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं अद्भुत कार्य तू करावंस, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. आम्ही तुला विनंती करतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे या वचनांचा उलगडा तू आम्हाला कर. तुझी इच्छा समजण्यासाठी, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. आपली तयारी आहे ना? चला, योनाच्या पुस्तकातून आपण अभ्यास करत आहोत. रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड, आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक, या शास्त्राभ्यासामध्ये आपलं पुढारीपण करतायत. आपण योनाच्या पुस्तकाच्या अभ्यासाकडे वळूया. योना संदेशाचा ग्रंथ, पहिला अध्याय आणि 7व्या वचनापासून पुढे आपण पाहूया. त्यांनी एकमेकास म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर ओढवले हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या, तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली.
आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे त्याचं वाचन आपल्यासाठी मिसेस सुप्रिया कुलकर्णी यांनी केलेलं आहे. त्याबद्दल सुप्रियाताईंचे आम्ही मनापासून उपकार मानतो. आत्तापर्यंत आपण हे पाहिलं की योना संदेष्टाला देवाचा आदेश प्राप्त आला, संदेश प्राप्त आला की त्याने निनवे शहरामध्ये जावं, त्या ठिकाणी देवाच्या वचनाची घोषणा करावी, पश्चातापाचा संदेश द्यावा. परंतु योनानं देवाची आज्ञा पाळली नाही, मानली नाही. तो स्वतःच्या मनानं देवाची आज्ञा मोडून तार्शिशला जाण्यासाठी निघाला. यापो बंदरामध्ये तो आला. त्या ठिकाणी एक जहाज तयारच होतं. त्याने तिकीट काढलं, त्याला ताबडतोब तिकीट मिळालं, जागा मिळाली आणि त्या जहाजामधून त्याने आपला प्रवास सुरू केला. आणि काही वेळानं समुद्रामध्ये प्रचंड वादळ निर्माण झालं. चौथं वचन असं हे सांगते की परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. योना देवाच्या दृष्टीपासून दूर पळून चालला होता, परंतु ज्या जहाजात तो प्रवास करत होता ते जहाजात आता संकटात सापडलं होतं. त्या जहाजावरील असणारे सर्व लोक म्हणजे अर्थात प्रामुख्यानं खलाशी, त्यांनी आपापल्या देवाचा धावा सुरू केला. आणि त्यांच्या हे लक्षात आलं की एक मनुष्य जहाजामध्ये आतमध्ये अगदी खाली जाऊन शांत झोपलेला आहे. त्यांनी जाऊन या माणसाला उठवलं. अरे उठ, झोप काय घेतोस, आपल्या देवाची प्रार्थना कर, तो आपली प्रार्थना ऐकेल कदाचित, त्यामुळे आमचा जीव वाचेल. हा जे अविश्वासी आहेत ते या जिवंत देवावर विश्वास ठेवणाऱ्या संदेष्ट्या योनाकडे येतात आणि त्याला म्हणतात, अरे आपल्या देवाची प्रार्थना कर, तू वाचेल आम्ही पण वाचू. आणि मग ही जी समस्या निर्माण झाली होती त्यावर आता काय उपाय शोधायचा म्हणून त्यांनी एक योजना केली. आणि 7व्या वचनामध्ये आपण काय पाहतो, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर ओढवले ते आपणास कळेल. खलाशांनी असं ठरवलं की आता चिठ्ठ्या टाकल्या तर मग आपल्याला कळेल की कोणामुळे संकट निर्माण झालेलं आहे, कोणामुळे हे संकट आपल्यावर ओढवलेलं आहे. आता चिठ्ठ्या टाकणं हा जो प्रकार आहे त्याला कदाचित आम्ही एक प्रकारची अंधश्रद्धा म्हणू शकतो. परंतु जुन्या करारामध्ये विशेषतः इस्रायल लोक ज्या ठिकाणी राहत होते त्या आजूबाजूचे जे सर्व देश होते त्यांच्यामध्ये ही प्रथा होती आणि तीच प्रथा इस्रायल लोकांमध्ये सुद्धा आहे. जुन्या करारामध्ये 70 वेळेस चिठ्ठ्या टाकण्याविषयीचा उल्लेख आहे, असं गॉट क्वेश्चन्स या वेबसाईटवर मी पाहिलं आणि त्यामध्ये ही माहिती दिली की 70 वेळेस याचा उल्लेख आहे. प्रामुख्यानं लेविय, निर्गम, यहोशवा या पुस्तकांमध्ये ज्या ठिकाणी जमिनीचं वाटप करण्यात आलं, जमिनीची विभागणी करण्यात आली, त्या संदर्भामध्ये ह्या प्रथेचं पालन केलं जात होतं हे आपण पाहतो. आणि मग योनाच्या पुस्तकाकडे जेव्हा आपण येतो त्यावेळेस ज्या परिस्थितीमध्ये एक खलाशी आणि हे सर्व प्रवासी सापडलेले आहेत त्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी आता चिठ्ठ्या टाकणं हा एक मार्ग आहे असं त्यांना वाटतं आणि त्या प्रकारे ते म्हणतात की चला आपण चिठ्ठ्या टाकूया. नव्या करारामध्ये शेवटच्या वेळेस जो उल्लेख आहे तो म्हणजे प्रेषितांच्या कृत्याचा पहिला अध्याय 26व्या वचनामध्ये ज्यावेळेस यहुदाच्या जागी 12व्या शिष्याची निवड करायची होती त्यावेळेस त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि मत्थेयाचं नाव निघालं, हे आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचतो. हा शेवटला उल्लेख आहे चिठ्ठ्या टाकण्यासंबंधी. याचं एक कारण हे दिलं जातं की तोपर्यंत पवित्र शास्त्र पूर्णपणे लोकांकडे नव्हतं. पेंटेकॉस्टच्या अगोदर हे घडलेलं आहे. पेंटेकॉस्टच्या नंतर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी 3 गोष्टी उपलब्ध होत्या. एक म्हणजे देवाचं वचन पूर्णपणे, जुना करार, नवा करार हा उपलब्ध होता. आणि त्यानंतर पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा शिष्यांवर उतरला, मंडळीवर उतरला आणि पवित्र आत्मा ज्याला काउन्सिलर म्हटलेलं आहे, सल्लागार म्हटलेला आहे, तो मंडळीसाठी आणि विश्वासणाऱ्यांसाठी आता उपलब्ध झाला होता. त्याचं मार्गदर्शन आम्ही घेऊ शकत होतो आणि अर्थातच प्रार्थनेच्या द्वारे आपण देवाचं मार्गदर्शन घेऊ शकतो. त्या 3 मार्गानं आपण देवाची इच्छा समजून घेऊ शकतो. आणि म्हणून जरी चिठ्ठ्या टाकणं ही प्रथा होती तरी त्यानंतरच्या काळामध्ये मंडळीमध्ये चिठ्ठ्या टाकून एखादा निर्णय घेणं हे घडलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही.
पण त्याचा अर्थ ही प्रथा बंद झाली का? तर नाही. वेगवेगळ्या समाजामध्ये, वेगळ्या धर्मामध्ये ही प्रथा आजही चालू आहे. क्रिकेटच्या मॅचमध्ये एक नाणं उडवलं जातं आणि छापा का काटा याच्यावरून कोणी आधी खेळायचं, कोणी बॉलिंग करायची, कोणी बॅटिंग करायची हे ठरवलं जातं. तर तो सुद्धा एक चिठ्ठ्या टाकण्याचाच प्रकार आहे. ज्यावेळेस एखादा कठीण प्रश्न आहे, ज्यावेळेस निश्चित मार्ग काय आहे हे आम्हाला समजत नाही, त्यावेळेस चिठ्ठ्या टाकून एखादा निर्णय घेणं ही प्रक्रिया विशेषतः जुन्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा उपयोग या ठिकाणी एक खलाशी करत आहेत हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा कोणाचं नाव निघालं? योनाचं नाव निघालं. जणू काही जी काही प्रथा होती त्या प्रथेचा उपयोग करून देवानं योनाला उघडं पाडलं. योनानं देवाची आज्ञा मोडली होती. देवाच्या इच्छेविरुद्ध तो विरुद्ध दिशेने जात होता. देवाचा आदेश त्याने अवमानला आणि त्याच्यामुळं खरं म्हणजे हे मोठं संकट या जहाजामधील सर्वांवर आलं होतं. त्या सर्वांचा जीव जणू काय आता पणाला लागलेला होता आणि जर त्यांचा जीव वाचवायचा असेल तर त्यासाठी गुन्हेगार कोण आहे हे शोधणं महत्त्वाचं होतं. आणि या प्रक्रियेच्या द्वारे जोनाचं नाव उघड झालं की त्याच्यामुळे घडलेलं आहे. आणि मग पुढे काय झालं ते आपण आता पाहणार आहोत. कदाचित मी हे पूर्वी सांगितलेलं आहे की जुन्या काळातील प्रत्येक पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आम्हाला होतं. प्रोटोटाईप ऑफ क्राइस्ट असं म्हणतात. येशू ख्रिस्ताचं उदाहरण, येशू ख्रिस्ताचा नमुना वेगवेगळ्या व्यक्तिमत्वामधून, वेगवेगळ्या व्यक्तींच्याद्वारे आम्हाला पाहायला मिळतो. आणि ती गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की योनाचं जीवन हे सुद्धा काही बाबतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडं दिशा दाखवणारं, प्रभू येशू ख्रिस्ताकडं नेणारं अशा प्रकारचं ते जीवन आहे. पहा, या जहाजामधील सर्व खलाशांचा जीव वाचवण्यासाठी कोणाला तरी जबाबदारी घेण्याची आवश्यकता होती. कोण जबाबदार आहे हे ठरवायचं होतं आणि त्यावेळेस योनाचं नाव पुढं आलं. संपूर्ण जग हे नरकाच्या खाईमध्ये जात असताना, पापाच्या दलदलीमध्ये असताना त्यापासून वाचवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला जबाबदार धरण्यात आलं. अर्थात योनाची त्याची तुलना करत असताना सर्व बाबतीमध्ये योनाची तुलना होऊ शकत नाही. योनानं देवाची आज्ञा मोडली होती, प्रभू येशू ख्रिस्तानं कोणतीही आज्ञा मोडल्या नाही. योना पापी होता, प्रभू येशू ख्रिस्त निष्पाप होता. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. परंतु एक ढोबळ मानानं आपण जर पाहिलं तर काही गोष्टी या योनाच्या जीवनामधून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन जातात. तर योनाची चिठ्ठी निघाली. मग काय झालं? 8वं वचन, त्यांनी त्याला विचारलं, कोणामुळे हे संकट आम्हावर आले आहे सांग. तुझा धंदा काय? तू आलास कुठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस? प्रश्नांची सरबत्ती लावली. परिस्थिती अतिशय गंभीर होती. त्या सर्वांचा जीव जाईल किंवा काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अत्यंत धोकादायक परिस्थिती होती. ते फार मोठ्या संकटामध्ये होते आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये फार प्रश्न होते. होय, ह्या माणसाचं नाव तर निघालं, पण हा माणूस आहे कोण? का बरं ह्याच्यामुळे आपल्यावर संकट ओढवलेलं आहे? आणि म्हणून अनेक प्रश्न ते विचारतात आणि हा एक एक प्रश्न आपण पाहूया. कोणामुळे हे संकट आम्हावर आले सांग. हे जे खलाशी होते ना, ते आपल्या कामामध्ये निष्णात होते, तज्ज्ञ होते. त्यांना समुद्राचा अनुभव होता आणि कदाचित त्यांनी अपेक्षा केल्या नाही की यावेळेस वादळ व्हावं. आणि म्हणून त्यांना ते फार मोठं आश्चर्य वाटलं, फार मोठा धक्का होता. आणि हे सगळं कोणामुळे झालेलं आहे हे समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून अतिशय मूलभूत प्रामाणिक अशा प्रकारचे प्रश्न हे खलाशी योनाला विचारत आहेत. हे कोणामुळे झालं सांग. योनाची चिठ्ठी निघाली होती, त्यामुळे या संकटाचा आणि योनाचा संबंध आहे हे सिद्ध झालं होतं. परंतु नेमकं काय, कशामुळं हे संकट आलेलं आहे ते समजून घ्यायचा त्यांचा प्रयत्न होता. आणि म्हणून ते म्हणतात की कोणामुळं, कशामुळं झालं ते आम्हाला सांग. आणि आज जगामध्ये अशीच परिस्थिती नाही का? एखादं संकट जेव्हा येतं तेव्हा त्याला कोण जबाबदार आहे हा प्रश्न सर्वसाधारणपणे लोकांच्या मनामध्ये येतो. आज भारतामध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची जे निदर्शनं चालू आहेत. का बरं? कारण शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती आहे.
फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे, कोणामुळे झालेलं आहे? विद्यार्थी एका व्यक्तीकडे बोट दाखवत आहेत आणि ते म्हणजे धर्मेंद्र प्रधान, जे भारताचे शिक्षण मंत्री आहेत. अर्थात इतरही लोक आहेत की ज्यांना ते जबाबदार धरतात, परंतु प्रामुख्यानं कॉक्रोच जनता पार्टी जी आहे ती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहे. कोणामुळे हे संकट आलं? त्यांना जाणून घ्यायचं आहे कोण जबाबदार आहे, हू इज अकाउंटेबल. समस्या आहे आम्हाला माहीत आहे, पण त्याला कोण जबाबदार आहे ते सुद्धा आम्हाला समजायला हवं. आणि आज अशा प्रकारचे प्रश्न जगामध्ये अनेक ठिकाणी विचारले जातात. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला, तुझा धंदा काय? तुझं काम काय? कारण त्या कामामध्ये त्याने गडबड तर केली नाही ना, हा प्रश्न कदाचित त्यांच्या मनामध्ये आला असेल. आणि म्हणून त्याच्या संबंधी ते प्रश्न विचारत आहेत, खोदून खोदून माहिती काढत आहेत की हा कोण आहे, कुठून आला, हा काय करत होता, तुझा धंदा काय आहे, तुझं काम काय आहे. हा कामावरून पुष्कळदा एखाद्या व्यक्तीच्या जीवनासंबंधी लोक आडाखे बांधतात. ते नेहमी खरे आहेतच असं नाही. जर तुम्ही सांगितलं की मी RTOमध्ये आहे, पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे, तर सर्वसाधारणपणे लोकांचा काय प्रश्न असतो, हा म्हणजे तुम्ही नक्की भ्रष्ट असणार. कारण या डिपार्टमेंटमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे, लोकांना माहीत आहे. आणि म्हणून योनाविषयीची माहिती काढत असताना त्याचा धंदा काय, तो काम काय करतो हे समजून घेण्याचा ते प्रयत्न करत होते. त्या कामामधून काय गोष्टी निर्माण झाल्या, काय चुका झाल्या असतील याचा अंदाज कदाचित ते बांधत होते. पण आपल्या जीवनामध्ये कितीतरी गोष्टी असतात नाही का, आणि त्याच्याशी निगडीत आमचं जीवन असतं, आमचं काम, आम्ही कुठे राहतो, आम्ही कोणत्या लोकांमध्ये राहतो. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आमचं जीवन घडवत असतात. आमच्या जीवनामध्ये चांगले किंवा वाईट प्रसंग जे येतात त्याच्यामागे केवळ एखादीच गोष्ट नसते, एखादाच प्रसंग नसतो, अनेक गोष्टींचा हातभार त्याला लागत असतो. आणि म्हणून या खलाशांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत. कोणामुळे संकट आलं? तुझा धंदा काय? तू काम काय करतोस? आम्हाला समजून घ्यायचं आहे. पुढचा त्यांचा प्रश्न हा होता, तू आलास कुठून? वेअर आर यू फ्रॉम? आणि सर्वसाधारणपणे हा प्रश्न आपल्याला विचारला जातो नाही का, जेव्हा आपण नवीन लोकांना भेटतो. विशेषतः जर तुम्ही परदेशामध्ये गेला. मी वेगवेगळ्या कॉन्फरन्सेससाठी गेलेलो आहे वेगवेगळ्या देशांमध्ये. आणि ज्यावेळेस एखादा नवीन व्यक्ती आपल्याला भेटतो त्यावेळेस सर्वप्रथम तो आपलं नाव विचारतो आणि मग दुसरा प्रश्न असतो, वेअर आर यू फ्रॉम? तुम्ही कोणत्या देशातून आला, कोणत्या ठिकाणाहून आला? तर मी सांगितलं की मी भारतातून आलो, इंडियातून आलो. दुसरा त्यांचा प्रश्न हा होता, विच सिटी? आणि मग मी सांगतो पुणे शहर. तर एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा केवळ त्याचं नाव पुरेसं नसतं, केवळ त्याचं काम पुरेसं नसतं, पण तो कुठून आलेला आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय, कोणत्या पार्श्वभूमीतून तो आलेला आहे, त्याच्यावरून पुष्कळदा एखाद्या व्यक्तीची ओळख होते. पहा, आम्ही कुठून आलो याच्यावरून अनेक लोकांचे वेगवेगळे अंदाज असतात, अनुभव असतात. जर मी सांगितलं की मी पुण्याचा आहे तर लोकांना असं वाटतं म्हणजे हा तिरकस प्रश्न विचारणारा असला पाहिजे, काहीतरी खोचट प्रश्न विचारणारा म्हणजे पुण्याचा. अशा प्रकारे पुण्याची एक बदनामी झालेली आहे. लग्नाच्या वेळेस लोक प्रश्न विचारतात, तुम्ही कुठले आहात? नगरचे लोक विचारतात, तुम्ही नगरचेच आहात का? नगरच्या लोकांना नगरचाच मुलगा, नगरचीच मुलगी हवी असते, हे पुष्कळदा आपण पाहतो. तर अशा प्रकारे लोक कुठून आलेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात, कारण त्याच्यामागं बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. काही काही ठिकाणं काही नकारात्मक गोष्टीसाठी प्रसिद्ध असतात नाही का. ज्यावेळेस मी लव महाराष्ट्र या संस्थेमध्ये काम करत होतो त्या संस्थेमध्ये ते एक अकाउंटंट होते आणि ते नेहमी अशा प्रकारचं विधान करायचे, हां ते खडकी दापोडीचे असतील. त्याचा अर्थ खडकी दापोडीचे लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, उडाण टप्पू अशा प्रकारची मुलं आहेत, असा त्यांचा एक समज होता. अर्थात तो समज चुकीचा आहे असं मला वाटतं. कुठल्या एका ठिकाणचे लोक असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत किंवा वाईट आहेत असं आपण कधीही म्हणू शकत नाही. कारण की अगदी चांगल्या वस्तीमध्ये राहणारे, कदाचित कोरेगाव पार्कसारख्या अत्यंत प्रतिष्ठित लोकॅलिटीमध्ये राहणारे लोकसुद्धा गुन्हेगारी असतात हे आपल्याला माहीत आहे. परंतु सर्वसाधारणपणे लोकांचा एक गैरसमज असतो किंवा समज असतो, अमुक ठिकाणचे लोक असे असतात, म्हणून ते विचार तू कुठला आहेस? आणि मग तुझा देश कोणता? ज्या काळामध्ये
योना होता त्या काळामध्ये लोक फार दूरचा प्रवास करत नव्हते, परंतु त्यांना वेगवेगळ्या देशांची माहिती मात्र निश्चित होती. आणि म्हणून वेगवेगळ्या देशांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे लोक राहतात याविषयी त्यांचे काहीतरी अनुभव असतील. आणि म्हणून ते एकमेकांना विचारत असतील की तुमचा देश कोणता, विच कंट्री आर यू फ्रॉम. आज सुद्धा आपण पाहतो नाही का, आपण कुठेही गेलो तर विचारतात वेर आर यू फ्रॉम, कोणत्या देशातून तुम्ही आला आहात. आणि आमचा देश म्हणजे आमची एक ओळख असते. योनाविषयीची माहिती काढत असताना, योनाला समजून घेत असताना त्याचा देश कोणता आहे हे सुद्धा त्यांना समजून घेणं महत्त्वाचं वाटलं. आणि त्यानंतर शेवटला त्यांचा प्रश्न हा होता, तो कोणत्या लोकांपैकी आहेस. लोकगट. त्या काळामध्ये वेगवेगळ्या देशातील लोक वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत होते, तरीसुद्धा प्रत्येक देशाचं एक वैशिष्ट्य होतं आणि त्या वैशिष्ट्यानं ते लोक ओळखले जायचे. आणि म्हणून तू कोणत्या लोकातून आहेस. समजा अमेरिकेमध्ये एखादी व्यक्ती गेली तर त्याला हा प्रश्न विचारला जाईल की तू कोणत्या लोकातून आहेस. तू आफ्रिकन लोकांपैकी आहेस, तू चीनच्या लोकांपैकी आहेस, की तू आशिया खंडातील लोकांपैकी आहेस. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि त्यामधून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व काय, ती व्यक्ती कोण आहे याविषयीचे आडाखे बांधण्यात येतात. याविषयीचा एक विचार समाज मनामध्ये असतो. आता या जहाजामधील जे लोक होते ते फार मोठ्या संकटामध्ये होते. त्यांचा जीव जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि ज्यावेळेस त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या त्यावेळेस योनाची चिठ्ठ्या निघाली. आणि म्हणून त्यांना समजून घ्यायचं होतं की हा मनुष्य आहे कोण, ज्याच्यामुळे एवढं मोठं संकट या संपूर्ण जहाजावर सगळ्या लोकांवर आलेलं आहे. हा मनुष्य आहे तरी कोण. आणि म्हणून त्याची इत्यंभूत माहिती गोळा करायचा ते प्रयत्न करत आहेत. जणू की त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. त्याची फेर तपासणी चालू आहे आणि त्याची जास्तीत जास्त माहिती आपल्याला मिळावी या दृष्टिकोनातून खलाशी प्रयत्न करत आहेत. आता खलाशांनी अनेक प्रश्न विचारले. योनानं काय उत्तर दिलं. नववचन. तो त्यांना म्हणाला, मी इब्री आहे. ज्या स्वर्गीच्या देवानं समुद्र आणि कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. योनानं थोडक्यात आपली ओळख करून दिली. मी इब्री आहे. आणि ज्यावेळेस तो इब्री असं सांगतो त्याचा अर्थ तो इस्रायल देशाचा आहे. इस्रायल लोकांमधून तो आलेला आहे. या अनेक प्रश्नांची उत्तरं त्याच्या एका शब्दामध्ये त्यांना मिळाली की तो इब्री आहे. परंतु तो कोण आहे, काय करतो याच्याविषयी सांगताना योना आता स्वतःची ओळख कशी करून देतो पहा. ज्या स्वर्गीच्या देवानं समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. खरं म्हणजे योनानं फार सुंदर साक्ष दिली की मी कोण आहे. मी इब्री आहे. मी जिवंत देवाचा उपासक आहे. ज्याने समुद्र आणि कोरडी भूमी निर्माण केली त्या जिवंत देवाचा मी उपासक आहे. त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. अशा प्रकारे अतिशय सुंदर साक्ष, प्रभावी साक्ष त्याने दिली. परंतु ती साक्ष फार उशिरा दिली. ज्यावेळेस त्याला पकडण्यात आलं, ज्यावेळेस तो गुन्हेगार म्हणून त्यांच्यासमोर उभा राहिला, त्यावेळेस त्याने आपली साक्ष दिली. आणि अशा प्रकारे ही साक्ष द्यायला त्याला उशीर तर झाला नाही ना. परंतु त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यानं स्वतःची ओळख लपवली नाही. आपण कोण आहोत, आपण काय करतो हे त्याने अगदी स्पष्ट शब्दामध्ये न भिता सांगितलं. त्याबद्दल आपण योनाचं कौतुक करायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याने एक फार महत्त्वाची गोष्ट काय सांगितली. समुद्र आणि भूमी यांचा जो देव या समुद्रामुळं, समुद्रामध्ये त्यांच्यावर संकट ओढवलं होतं, त्या समुद्रावर अधिकार देवाचा आहे हे जणू काही त्यानं घोषित केलं. तुम्ही घाबरू नका. या समुद्रावर ज्या देवाचा अधिकार आहे त्या देवाचा मी उपासक आहे. फार सुंदर साक्ष त्याने दिली. आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं, अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. आम्ही कठीण प्रसंगांमधून जातो. त्यावेळेस आम्ही अशा प्रकारे धैर्यानं साक्ष देतो का. आमचा जिवंत देवावरील विश्वास आम्ही प्रगट करतो का, की आम्ही आपली ओळख लपवून ठेवतो. आत्तापर्यंत योनाची ओळख त्यांना नव्हती, परंतु आता या कठीण काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये त्यानं परमेश्वरावरचा आपला विश्वास प्रगट केला. आणि ही फार चांगली गोष्ट आहे जी आपल्याला योनापासून शिकायला हवी.
योनाच्या या उत्तरावरून हे समजतं की त्या ठिकाणी कदाचित तो एकटाच इब्री होता आणि आपण इब्री आहोत याचा त्याला अभिमान होता, आपण इस्रायली आहोत याचा त्याला अभिमान होता. आणि स्वतःविषयी सांगत असताना त्याने देवाविषयी सांगितलं की कोणत्या देवाची तू उपासना करतो, भक्ती करतो, प्रार्थना करतो, हे त्यानं अगदी थोड्या वेळामध्ये अतिशय प्रभावीपणे सांगितलं. आणि आज तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर कदाचित हे आव्हान आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असलो तरीसुद्धा आम्हाला येशू ख्रिस्ताची साक्ष प्रभावीपणे देता येते का? होय, कदाचित योनाला फार उशीर झाला होता. त्याला आता पकडण्यात आलं होतं, त्याच वेळेला तो साक्ष देतो. त्याने आधीच द्यायला पाहिजे होती, पण त्याने ते दिली नाही. आणि तो चुकीच्या गोष्टी करत असताना तो साक्ष देत आहे, हे सुद्धा अत्यंत दुःखदायक आहे, अतिशय चुकीचं आहे. परंतु त्याने साक्ष दिली हे महत्वाचं आहे. आता त्याच्या या साक्षीचा परिणाम काय झाला बरं? काय प्रभाव पडला त्या लोकांवर? 10 वचन. तेव्हा त्या माणसांना अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केले? तो परमेश्वरासमोरून पळून चाललेला आहे हे त्यांना कळले, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते. योना परमेश्वरापासून पळून जात आहे हे समजल्यानंतर ते घाबरले. त्याचा अर्थ असा आहे का की ते लोक फार पवित्र होते, फार सज्जन होते? ते सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतील, ते सुद्धा लबाड बोलत असतील, त्यांनी सुद्धा अनेक गुन्हे केले असतील, चुका केल्या असतील. परंतु योनाची साक्ष त्यांनी जेव्हा ऐकली, ज्या स्वर्गीच्या देवानं समुद्र आणि कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. त्यानं केवळ परमेश्वराविषयी सांगितलं नाही, त्याने केवळ स्वतःविषयी सांगितलं नाही, परंतु त्या परमेश्वराचा मी उपासक आहे, म्हणजे परमेश्वराचं आणि त्याचं नातं काय आहे त्याच्याविषयी सुद्धा त्याने उघडपणे सांगितले. जणू काही त्याने घोषणा केली. आणि हे समजल्यानंतर ते अधिक घाबरले की हा कोणतरी वेगळा आहे. अतिशय खात्रीपूर्वक सांगत आहे की तो परमेश्वराचा उपासक आहे, त्याला त्यामध्ये भीती वाटत नाही, कमीपणा वाटत नाही. आणि त्या परमेश्वराची आज्ञा मोडून हा देवापासून पळून जात आहे हे समजल्यानंतर त्यांना जास्त भीती वाटायला लागली की जर याने देवाची आज्ञा मोडली आहे तर त्याला आणि त्याच्याबरोबर आम्हाला सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. आणि म्हणून त्यांना अत्यंत भीती वाटली. पण आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्यामुळं त्यांच्या मनामध्ये ही भीती निर्माण झाली होती. पहिली गोष्ट म्हणजे समुद्रामध्ये प्रचंड वादळ आलं होतं. त्यांची बोट आता फुटेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि योना शांतपणे झोपला होता. त्यांनी त्याला उठवलं, त्याला विचारलं तू कोण आहेस, आणि त्याची स्वतःची ओळख करून देताना तो एवढंच म्हटला की मी इब्री आहे आणि ज्या स्वर्गीच्या देवानं समुद्र आणि कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. त्याच्या साक्षीमुळं ते जास्तच घाबरून गेले की हा जे काय म्हणत आहे की ज्या देवाचा तो उपासक आहे त्यानंच समुद्र आणि कोरडी भूमी निर्माण केली, तर मग आमचं जीवन आता सुरक्षित आहे का? कारण या देवाची आज्ञा त्याने मोडली असल्यामुळं देवाचा क्रोध त्याच्यावर येईल आणि त्याच्याबरोबर आम्हाला सुद्धा आता हे सहन करावं लागेल, हे भोगावं लागेल. या विचारानं ते अधिक भयभीत झाले. हा खरं म्हणजे फार चांगली भीती आहे की देवाची आज्ञा मोडल्यामुळं आम्ही देवाचा क्रोध आपल्यावर ओढवून घेतो. आणि ही भीती आपल्या मनामध्ये असलीच पाहिजे. आणि हे जे सर्व अविश्वासणारे आहेत त्यांना हे सत्य समजलं, त्यामुळं ते घाबरून गेले. पण ज्यावेळेस आम्ही आपल्या पापांचा, अपराधांचा विचार करतो त्यावेळेस त्याचं जे भयानक वास्तव आहे ते आपण समजून घेतो का? आपलं पाप, आपण देवाची आज्ञा मोडणं ही अतिशय भयंकर गोष्ट आहे आणि त्याबद्दल आम्हाला भीती वाटायलाच हवी. आणि त्या भीतीमुळं पाप करण्यापासून आपण स्वतःला रोखायला हवं. म्हणजे ही भीती पॉझिटिव्ह आहे, ही भीती चांगली आहे. अशा प्रकारे देवाची भीती आपल्यामध्ये असणं हे अत्यंत आवश्यक आहे. या अगोदर आपण या गोष्टीचा विचार केला. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आदामाला भीती वाटली, देवाच्या सानिध्यापासून तो दूर गेला आणि लपला, कारण त्याने आज्ञा मोडली होती आणि म्हणून देवाची भीती त्याला वाटत होती. आणि तेव्हापासून आजपर्यंत मानवाला देवाची भीती वाटते, कारण मानवाला हे माहीत आहे की त्यानं देवाची आज्ञा मोडलेली आहे, त्यानं पाप केलेलं आहे.
व्यभिचारामध्ये सापडलेल्या स्त्रीला जेव्हा यहुदी त्याच्याकडे घेऊन आले, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला? ज्यानं पाप केलं नसेल त्यानं पहिला दगड मारावा. आणि काय त्याचा परिणाम झाला? सगळे हळूहळू निघून गेले. त्यांच्या मनामध्ये भय निर्माण झालं. त्यांना हे माहीत होतं की ते पापी आहेत. आणि हे सत्य आहे. जगातील प्रत्येकाला हे ठाऊक आहे की आपण पापी आहोत. मी देवाच्या आज्ञा मोडली आहे. मी देवाविरुद्ध पाप केलेलं आहे हे जगातील प्रत्येकाला माहीत आहे. परंतु गरज याची आहे की त्या पापांबद्दल पश्चाताप करून ती पाप पदरात घेऊन आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे यावं, क्षमा मागावी आणि देवापासून पाप क्षमा आपण प्राप्त करावी. देवाच्या वचनाचा अभ्यास करत असताना देवानं हे सत्य अधिक चांगल्या रीतीने समजण्यास तुम्हाला आणि मला मदत करावी, यासाठी आपण प्रार्थना करूया. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वाद करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज या प्रभुवारी तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, मार्गदर्शन केलंस, तुझी कृपा तू आम्हाला पुरवलीस. प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो. योनाच्या पुस्तकामधून ज्या गोष्टी आम्ही शिकत आहोत प्रभू, त्या आम्हाला अधिक चांगल्या रीतीने समजाव्यात, यासाठी आम्ही तुझं सहाय्य मागतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, अधिक आणि अधिक तुझ्या वचनाचा अभ्यास करून तुझी आज्ञा आम्हाला समजावी, तुझी इच्छा, तुझे विचार आम्हाला समजावेत, यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. गेल्या आठवडाभर तू आम्हा सर्वांना सांभाळलंस, आमची काळजी घेतलीस, आम्हाला आरोग्य दिलंस. तुझे अनेक आशीर्वाद तू आमच्या जीवनामध्ये पाठवले आहेत. प्रभू, त्या सर्वांबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आम्ही प्रार्थना करतो, तू आज त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, अशा सर्व प्रियजनांबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, त्यांचं इथून पुढील जीवन अधिक आशीर्वाद कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांचं जीवन त्यांच्या कुटुंबासाठी, इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आज विशेष रीतीनं आम्ही जंतर-मंतर या ठिकाणी जे सर्व विद्यार्थी, तरुण निदर्शनं करत आहेत, विरोध करत आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू, तू त्यांची काळजी घे, त्यांना सुरक्षित ठेव. कोणत्या प्रकारे पोलिसांच्याद्वारे किंवा इतरांच्याद्वारे त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अत्याचार होऊ नये, म्हणून प्रभू सर्व परिस्थिती तू आपल्या हातामध्ये घे. आणि ही जी समस्या निर्माण झालेली आहे त्याच्यावर योग्य उपाय सरकारनं शोधावा. लवकरात लवकर या समस्येचं निराकरण व्हावं आणि सर्व परिस्थिती शांत आणि सुरळीत व्हावी, यासाठी प्रभू आम्ही हे सर्व तुझ्या हातामध्ये सोपवतो. आमच्या भारत देशावर तुझा आशीर्वाद पाठव. आमच्या देशामध्ये खरी शांती, समृद्धी, आनंद, सलोखा हे सदैव राहावं, यासाठी प्रभू तू आमच्या देशावर दया कर, कृपा कर. तुझा आशीर्वाद आमच्या देशावर तू पाठव. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमची काळजी घे, आम्हाला सुरक्षित ठेव आणि तुझ्या मार्गामध्ये चालण्यास तुझी कृपा तू आम्हाला पुरव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देवी बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता
आणि सदा सर्व का असो. आमेन. देवा त्याला तो बाप पुत्र आत्मा त्रैत्याला अनंत शालोम. प्रियजन हो, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली. प्रभू तुमच्याशी बोलला. मग हा आशीर्वाद तुम्ही आपल्यापर्यंत ठेवणार नाही ना? मला माहीत आहे तुमच्यापैकी अनेक जण उपासनेची लिंक अनेक लोकांना पाठवता. त्यामुळं अनेकांना आशीर्वाद मिळत आहेत. त्यांना हे चॅनल सबस्क्राईब करायला अवश्य सांगा. चला आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.